महाराष्ट्र सरकारचे अर्थमंत्री अजित पवार यांनी जो अर्थसंकल्प सादर केला त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं आणि एकंदर घोषणा तर मोठी वाटते, परंतु अंमलबजावणी काहीच नाही किंवा शेतकऱ्यांना त्याचा काहीच लाभ मिळत नाही अशा पद्धतीचं आहे। प्रत्येक अधिवेशनामध्ये नदीजोड प्रकल्प आम्ही करणार, प्रत्येक अधिवेशनामध्ये आम्ही शेतकऱ्यांना इतकी मदत दिली तितकी मदत दिली। आता परत त्यांनी एक चॉकलेट फेकून मारलेलं आहे। सोयाबीन कापूस उत्पादकांना हेक्टरी 5,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये त्या ठिकाणी अनुदान देणार आहेत। कांदा उत्पादकांना 350 रुपये प्रति क्विंटल आम्ही अनुदान दिले, धान उत्पादकांना 20,000 रुपये दिले अशा पद्धतीने त्यांनी ते सांगितलेलं आहे। परंतु आणि ते बांबू लावा, बांबूला 175 रुपये रोप, त्यानंतर 1 रुपयात पीक विमा देतोय, परंतु 1 रुपयात पीक विमा देत असताना सरकारची शेतकऱ्याची सगळ्यांची लूट होतीये आणि तुमचे काही अधिकारी, तुमचे काही राजकारणी आणि पीक विमा कंपनी हेच त्याच्यामध्ये मालेमाल होत आहेत। एकंदर हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणार आहे। शेतकऱ्यांची अपेक्षा होती कर्जमाफी, ती तुम्ही केली नाही, त्यामुळे आम्ही आता तुम्हाला विरोध करणार।